हा एक जावाचा प्रोग्राम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. असं इंटरव्ह्यूमध्ये पण विचारले जातात आणि इट इज टफेस्ट प्रोग्राम मानला जातो जावामध्ये थ्रेडचा. तर जनरली एवढं सोपं नसतं हे. तर आधी आपण कन्सेप्ट पण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर याला प्रॉपरली इम्प्लिमेंट पण करणार आहे. आधी प्रोग्राम जर वाचलं तर राइट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट मल्टी थ्रेड ॲप्लिकेशन्स दॅट आर द 3 थ्रेड्स. आणि एक थ्रेडमध्ये असं करायचं एक रँडम नंबर जनरेट होईल. तो एक रँडम नावाचा फंक्शन आहे. त्याने आपण 1 सेकंदाने तो जनरेट करू. एव्हरी 1 सेकंड प्रत्येक एका सेकंदानंतर म्हणजे स्लीप नावाचं एक मेथड आहे. तो तेवढ्या इंटरव्हलसाठी वेट करतो. त्याची जर व्हॅल्यू ऑड आली, ठीक आहे. तर तो क्यूब प्रिंट करणार आहे. इव्हन आली तर स्क्वेअर प्रिंट करणार आहे. असं एक अल्टरनेटली त्याचा एक प्रोग्राम दिलेला आहे. ठीक आहे. इफ द व्हॅल्यू इज इन ऑड, then second thread compute the cube of number and prints. But if the value is even, if the thread will be print the value of the squares. म्हणजे एक सिंपलचा क्वेश्चन जरी असला पण त्याला थ्रेड वाईज आपल्याला इम्प्लिमेंट करायचं अँड दॅट इज विल चॅलेंज. म्हणजे बेसिकली 3 थ्रेड बनवायचे. थ्रेड 1 मी जस्ट THRD करतो इथे थ्रेड 1 THRD थ्रेड 1. या थ्रेड 1 मध्ये काय करायचं एक नंबर रँडम नंबर जनरेट करायचं. नेहमी असं वर्कआउट केलं पाहिजे म्हणजे रँडम नंबर जनरेट झाला पाहिजे तुमचा एक. तो रँडम नंबर काही पण असेल. आपण एक रेंजमध्ये तो रँडम नंबर जनरेट करू शकतो. त्याचे 1 ते 10 किंवा 1 ते 100 मध्ये. पण एक रेंज जनरेट करून टाकू 1 ते 100 नंबरचं. मग हा कुठला पण नंबर जनरेट करेल. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की ह्याने नंबर केलं 7. मग आपल्याला एक इव्हन ऑडचा प्रोग्राम लिहायचा आहे. इव्हन आणि ऑडचा. ठीक आहे. इव्हन ऑड प्रोग्राम काय करेल, हा जो नंबर आहे तो चेक करेल. हा जर नम इक्वल टू जर ऑड आला, तर आपल्याला अजून एक थ्रेड जनरेट करायचा THRD सेकंड. तो थ्रेड काय करेल, काय सांगितलंय त्यांनी, इफ नंबर इज इव्हन असेल तर तो स्क्वेअर प्रिंट करेल. SQUAR स्क्वेअर ऑफ नंबर. तर हा ऑड आहे. जर इथे सपोज दुसऱ्या वेळेस आपण नंबर जर 4 केला, तर हा सेकंड थ्रेड काय करेल, त्याचा स्क्वेअर जनरेट करेल. ठीक आहे. पण हा जर नंबर जर आपला ऑड असेल, तर थ्रेड 3 बनवायचं आपल्याला. THRD. ठीक आहे. तो काय करेल तुमचं, क्यूब जनरेट करेल. क्यूब. 2 वाला स्क्वेअर जनरेट करतोय. आणि आपल्याला 3 वाला काय करायचं, हा 3 वाला स्क्वेअर क्यूब जनरेट करणार आहे आणि 2 वाला जो आहे तो थ्रेड जनरेट. इफ द नंबर इज ऑड देन सेकंड थ्रेड कम्प्यूट द क्यूब ऑफ नंबर. नंबर जर ऑड असेल तर क्यूब 5 चा क्यूब 125. असा एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम हा जर जनरल फक्त क्लास आणि ऑब्जेक्ट बेस करायचा असला युजिंग फंक्शन वगैरे, तर सोपं आहे. काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. 3 फंक्शन बनवले असते आपण. पहिला फंक्शन इव्हन ऑडचा चेक केला असता. तो जो नंबर जर इव्हन असेल, तर आपण क्यूब प्रिंट केला असता. नाहीतर स्क्वेअर प्रिंट केलं असतं. बट प्रॉब्लेम असा आहे आता याला थ्रेड बेस इम्प्लिमेंट करायचं आणि तेच थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. म्हणून त्याच्या आधी आपण काय करू, की थ्रेड रन कसा होतो, ते आधी समजून की जेणेकरून आपल्याला हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करायला सोपं जाईल. सगळ्यात अगोदर एक छोटासा प्रॉब्लेम जनरेट करून घेऊ, की थ्रेडची गरज काय आहे? थ्रेडची गरज आपण लास्ट टाईम बघितली होती, की जर मल्टिपल प्रोग्राम्स आपण एक्झिक्यूट करतोय आणि काही प्रोग्रामला जर जास्त वेळ लागत असेल, तर अननेसेसरी तिसऱ्या प्रोग्रामला खूप वेट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल थ्रेड इन जावा THREAD थ्रेड इन जावा. क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला तर आलं पाहिजे. फंक्शन 1 आहे आपल्याला त्याला जर 1 अवर्स लागतंय. ही सिंपल कन्सेप्ट आहे. 1 अवर्स. फंक्शन 2 आहे आपल्याकडे त्याला जर लागतंय 30 मिनिट्स. आणि आपल्याला माहिती आहे की आपला जावा रन लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. सो फंक्शन 3 जर असेल तर त्याला 10 सेकंड लागतात. ह्या केसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की फक्त प्रोग्राम येणं नॉट इनफ. फंक्शन 3 ला 1.5 तास वेट करावं लागतंय जस्ट बिकॉज ऑफ तो फंक्शन आधीचे खूप वेळ घेतात. अननेसेसरी. मग अशी काहीतरी कॉन्सेप्ट पाहिजे, जेणेकरून सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम रन होतील. त्याच्यासाठी म्हणून थ्रेड आणले गेलेले आहे. सो दॅट सगळे प्रोग्राम इंडिव्हिज्युअली आपापले वर्क होतील. म्हणजे F1, F2, F3 इंडिव्हिज्युअली रन होतील. मग 10 सेकंदांनी F3 चे काम संपेल, 30 सेकंदांनी याचं, नंतर हे चालू देत किती वेळ लागतो त्याला.
म्हणजे कोणाला कोणासाठी वेट करायची गरज नाहीये. बेस्ट एक्झाम्पल आपण काल बघितलं होतं त्याचं टास्क मॅनेजर आहे. त्याचे खूप सारे सेमी मायक्रो ॲप्लिकेशन्स बॅकग्राऊंडला वर्किंग आहे आणि कोणीच कोणावर डिपेंड नाही. सगळं इंडिव्हिज्युअली वर्क होतं. हे जर नॉर्मल प्रोग्रामिंग केलं असतं, तर हे जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही, हा वेट केला असता, हा वेट केला असता. तर ते स्मूथनेस नसतं प्रॉपरली आणि फ्लोमध्ये प्रोग्राम वर्क नसेल. त्यासाठी म्हणून थ्रेड. मग आता आपण थ्रेड बघणार आहे. थ्रेड इम्प्लिमेंट करण्यासाठी एक क्लास आहे थ्रेड नावाचा. THREAD थ्रेड. ठीक आहे. ऑलरेडी क्लास बनवून ठेवलेला. आपल्याला माहिती आहे क्लास असेल त्याच्यामध्ये मेथड असतं. या थ्रेडमध्ये ना एक मेथड आहे तो रन नावाचा. म्हणजे आपल्याला ह्या रन नावाचा मेथड द्यावा लागेल आणि थ्रेडमध्ये रन नावाचाच मेथड लिहिला जातो. ओके. ते आपल्याला लक्षात घ्यायचं तर थ्रेडमध्ये आपण रन नावाचं मेथड लिहिणार आहे. आणि टाईम इंटरव्हल देण्यासाठी याच्यामध्ये तुमचं एक स्लीप नावाचं मेथड आहे. SLEEP स्लीप नावाचं. याच्यामध्ये आपल्याला मायक्रो सेकंड पास करावं लागतं. म्हणजे 1000 मी पास केले, तर याचा अर्थ असा होतो, की 1 सेकंदच. आपल्याला एवढंच डिफरन्स द्यायचं तर हे फंक्शन राइट? आणि थ्रेड जेव्हा याला एक्सटेंड करू आपण नॉर्मल क्लासनी थ्रेडला, तर रन मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल. आणि याला रन करण्यासाठी नॉर्मली आपण एका क्लासचा ऑब्जेक्ट बनवून त्याचा ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल करतो. पण इथे फंक्शन कॉल करावं नाही लागत आपल्याला. ऑब्जेक्ट बनवल्यानंतर तो ऑब्जेक्ट डॉट स्टार्ट करावा लागतो लक्षात घ्या. जेवढे पण ऑब्जेक्ट बनवणार सगळ्यांना आपण स्टार्ट करून देऊ. म्हणजे एकाच वेळी सगळे स्टार्ट होतील. ही जनरली काही कॉन्सेप्ट आहे. आपण याला प्रॅक्टिकली आधी इम्प्लिमेंट करू. बिफोर इम्प्लिमेंटिंग थ्रेड एक छोटंसं कॉन्सेप्ट आपण इथे इम्प्लिमेंट करू, की प्रॉब्लेम काय होतो विथआऊट थ्रेड आणि नंतर त्याला थ्रेडने आपण सॉल्व्ह पण करू. एक छोटंसं एक्झाम्पल घेतो मी थ्रेड म्हणून. थ्रेड प्रॉब्लेम THRD PRLPM म्हणून. ठीक आहे. मेन क्लासच बनवलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा मी आधी थ्रेड डेमो आपल्या ॲज युजुअल मेन क्लासला पण हात नाही लावायचा. त्याला सेपरेटच ठेवू. द बेस्ट वे असतो. मी मेन क्लास वेगळाच ठेवतो. कन्फ्युजन क्रिएट करायचंच नाही. आणि ते एक थ्रेड प्रॉब्लेम म्हणून आपण एक क्लास बनवू. THRD THRD कॅपिटल THRD थ्रेड PRBLM थ्रेड प्रॉब्लेम. ठीक आहे. हा एक सिंपल क्लास आहे. आता मी काय करतो बेसिकली इथे ना 2-3 मेथड लिहितो. सपोज मी इथे व्हाईड लिहिलं आय. वाईड हाय नावाचं मेथड लिहितो आणि इथे एक फॉर लूप लिहून टाकतो. फॉर इंटिजर आय इज इक्वल तो प्रॉब्लेम आधी जनरेट करतोय मी वेटिंगचा. आपण हे फक्त लूप जनरेट थ्रू आणि लूप थ्रू ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आपला एक लूप आहे सपोज हाय आपला जो प्रिंट होतोय तो 10 वेळा प्रिंट होत असेल. आय लेस दॅन 10 सेमिकोलॉन आय प्लस प्लस. तर हाय नावाचा मेथड आहे. त्याला जर रन केलं आपण तर किती वेळा एक्झिक्यूट होईल तो 10 वेळा एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. सपोज हाय. त्याला थोडा टाइम इंटरव्हल देऊ. टाइम इंटरव्हल साठी कुठली मेथड आपल्याला थ्रेड डॉट स्लीप THREAD थ्रेड डॉट स्लीप नावाची मेथड आहे. SLAP स्लीप्स. हा टाइम मागेल किती वेळ तुम्हाला द्यायचा आहे. तर आपण सांगू 1 सेकंद मला द्यायचं. 1 सेकंद म्हणजे 1000 मिली सेकंड. ठीक आहे. त्याला कंपल्सरी ट्राय कॅच मध्ये टाकणं गरजेचं आहे. सो आपण इथे ट्राय कॅच मध्ये याला टाकून देऊ. सराउंड विथ ट्राय कॅच. ठीक आहे. एक्सेप्शन्स. एक्सेप्शन आपण चॅप्टर बघितलं ना. आता लक्षात आलं असेल की काय नीड आहे त्याची. रन टाइम एरर येऊ येऊ शकतो. म्हणून त्याला थ्रेड केलं. म्हणजे हा एक नावाचा मेथड आहे. हाय मेथडला कॉल केल्यानंतर तो दर सेकंदाला हाय, हाय, हाय प्रिंट होईल. सेम आपण मी एक अजून एक मेथड लिहितो इथे. ठीक आहे. एकाच क्लासमध्ये ॲज इट इज. आणि इथे मी मेथडचं नाव लिहितो हॅलो. ठीक आहे. नाही. आणि याला मी सपोज सांगतो की फक्त तू 2च वेळा एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. इथं ऑब्जेक्ट प्रिंट करून घेऊ. एरर आला तर तो प्रिंट होईल. आणि हॅलो नावाचा मेथड आहे इथे हॅलो HELL हॅलो. ठीक आहे. क्लास बनवलेला आहे. 2 फंक्शन आपण बनवलेले हाय आणि हॅलो नावाचा. पहिला हाय जो 10 वेळा एक्झिक्यूट होणार आहे. दुसरा जो आहे तो 2 वेळा एक्झिक्यूट होणार आहे. पण आपला मेन थीम असा असतो, की जेव्हा पण आपण नॉर्मल क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो, तर इथे जाणार आपण ऑब्जेक्ट बनवणार आहे थ्रेड प्रॉब्लेम T इज इक्वल टू न्यू थ्रेड प्रॉब्लेम. ओके. आता मी याला
टी डॉट हाय ला कॉल करतो आधी, सॉरी हाय सेमिकोलॉन, आणि टी डॉट हॅलो पण कॉल करतो. ठीक आहे, हा जनरल प्रोग्राम आहे. आता ह्याला इथे गंमत काय बघा, हाय हॅलो जो आपला फक्त दोनदाच प्रिंट होणार आहे, पण त्याला दोनदा प्रिंट होण्यासाठी जोपर्यंत 10 वेळा हॅलो भेट नाही, हाय येत नाही, हाय 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 10 वेळा वाट बघतोय तो, 10 बार नंतर दोनदा हॅलो आला. ठीक आहे, हा जनरल प्रॉब्लेम असतो. जसं आपण इथे मेन्शन केलंय की 1 तास 1.5 तास, तीच कॉन्सेप्ट इथे पहिल्या 10 वेळा जोपर्यंत हा होत नाही तोपर्यंत हा होणार नाही. हा एक जनरल प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम असतो. मग याला आपल्याला थ्रेडद्वारे सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, प्रॉब्लेम लक्षात आला थ्रेडचा, रिअल टाइम पण बघितलं. 2 वेळा हॅलो वेट करण्यासाठी आपल्याला एवढ्या वेळा थांबावं लागतं. आता पुढे आपल्याला हे करायचं, याला सॉल्व्ह कसं करणार? याला सॉल्व्ह करण्यासाठी थ्रेड आपल्याला हेल्प करतो. मग आपण हाच सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. सो आता थ्रेडचा मी एक्झाम्पल घेतो. THRD एक्झाम्पल सिंपल क्लास. ठीक आहे, थ्रेड बनवायचं असेल तर आपल्याला इथे याला एक्सटेंड करावं लागेल. इनहेरिटन्स कन्सेप्ट स्टडी केलाय त्याच्यामुळे ते पटकन लक्षात येईल. एक्सटेंड, EXTENDS एक्सटेंड. काय एक्सटेंड करणार आपण? थ्रेड क्लास. THREAD थ्रेड क्लास. थ्रेड क्लासला एक्सटेंड केल्यामुळे त्याचे फीचर्स आपल्याला ऍक्सेसिबल होतील. आता थ्रेड क्लासमध्ये आपल्याला एक रन नावाचा मेथड लावला लागतो. जेव्हा आपण थ्रेड इम्प्लिमेंट करायचा आहे, तर रन नावाचाच मेथड लिहिणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, दुसऱ्या नावाचं मेथड नाही लिहायचं. वाईड रन, VOID रन, रन नावाचं मेथड. याच्यामध्ये त्या सेम गोष्टी आपण डिफाईन करू, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. सो कॉपी इथे आपला पहिला थ्रेड झाला. ठीक आहे, आता मला जर दुसरा थ्रेड बनवायचा असेल तर मी एका क्लासमध्ये नाही बनवू शकत, मला अजून एक थ्रेड लिहिणं गरजेचं आहे. कारण मला थ्रेड जनरेट करायचा असेल तर रन नावाचाच मेथड आहे आणि मी दोनदा रन एकाच क्लासमध्ये नाही लिहू शकत, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण अजून एक थ्रेड बनवणार. ठीक आहे, याचं नाव सपोज मी इथे टेस्ट नाव देऊन टाकतो. TEST टेस्ट. टेस्ट ऑलरेडी बनलेला आहे का? पण नाही, 2 पब्लिक क्लास नाही बनवायचे. ठीक आहे, याच्यामध्ये पण रन मेथड आहे, पण इथे मला फक्त काय करायचं, दोनदा जो आहे तो हॅलो प्रिंट करायचा. HELO डबल ए. सेम प्रोग्राम आपण करतोय, फक्त काय केलंय, थ्रेड मध्ये करतोय. एक्सटेंड थ्रेड केलं आणि नॉर्मल मेथडच्या ठिकाणी आपण रन मेथड केलं. परफेक्ट. आता याला कसं रन करणार? नॉर्मल प्रोग्रामचं आपण ऑब्जेक्ट करून त्याला रन केलं होतं. बट जेव्हा तुम्ही थ्रेडचे प्रोग्राम करता, जसं थ्रेड एक्झाम्पल T1 इज इक्वल टू न्यू थ्रेड एक्झाम्पल, त्याच्यानंतर TEST टेस्ट, TEST टेस्ट, T इज इक्वल टू न्यू टेस्ट, TEST टेस्ट, TEST टेस्ट. आता आता प्रोग्राम असं नाही करू शकत आपण की T1 डॉट रन मेथड नाही, याला डायरेक्टली स्टार्ट करायचं असतं. स्टार्ट, देन इथे T2 करून टाकू, T2 डॉट स्टार्ट. थ्रेडला स्टार्ट करायचा असतो, मेथड कॉल करायचा नसतो. ठीक आहे, आता याच्यात काय होत होतं, जोपर्यंत हा 10 वेळा एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत याला वेट करावं लागत होतं. पण आता थ्रेडमुळे दोन्हीच एक्झिक्युशन एकाच वेळी स्टार्ट होईल. इथे हाय पण आलं, हॅलो पण आलं, हाय पण आलं, हॅलो पण आलं. हॅलोचं काम संपलेलं आहे, त्याला 10 वेळा एक्झिक्यूट करण्याचं वेट करावं लागलं नाहीये. दिस इज अ मेन थीम ऑफ थ्रेड. ठीक आहे, याच्यापेक्षा सिंपल आणि क्लिअर एक्झाम्पल अख्खा गुगलवर भेटणार नाही. थ्रेडचा प्रॉब्लेम वेट करणं होतं, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याला एक्सटेंड थ्रेड केलं, एक्सटेंड मध्ये रन मेथड लावलं. हे थ्रेड आहे, लक्षात आलं? सिंपलचा प्रॉब्लेम. आता याला आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कारण आता सगळ्या गोष्टी माहिती आहे आपल्याला, थ्रेड कसं जनरेट करायचं, कसं रन करायचं, टाइम वगैरे कसं द्यायचं. आणि आता आपला जो मेन प्रॉब्लेम आहे तो आता आपण त्याला सॉल्व्ह करू. क्वेश्चन वाचू. क्वेश्चनने आपल्याला तो कळून जाईल की आपल्याला करायचं काय.
चलो क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. क्वेश्चन राइट अ जावा प्रोग्राम दॅट इम्प्लिमेंट मल्टी थ्रेड. 3 थ्रेड बनवायचे. ठीक आहे, बनवू आपण. त्याच्यातला पहिला थ्रेड असा बनवायचा आहे, की तो एक रँडम इंटिजर नंबर जनरेट करणार आहे आफ्टर एव्हरी 1 सेकंड. आधी आपण ह्याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. की रँडम नंबर जनरेट कसं करायचं आफ्टर एव्हरी 1 सेकंड्स. ते गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी एक थ्रेड बनवावा लागेल. सो आपण जाऊ इथे थ्रेड बनवू. तो लॅब नंबर कितवा प्रोग्राम होता? 12 जो पण आहे. सो राइट क्लिक करेल मी इथे न्यू क्लास बनवणार आहे मी इथे. जावा क्वेश्चन्स लॅब. ठीक आहे. TH आहे. ते पण बनवतो. थ्रेडचं क्वेश्चन्स. येस. ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं? एक थ्रेड जनरेट करायचं. आणि त्या थ्रेडमध्ये काय करणार आपण एक रँडम नंबर जनरेट करणार आफ्टर एव्हरी 1 सेकंड. आता थ्रेड जनरेट करायचे म्हणजे आपल्याला याला एक्सटेंड करावं लागेल. EXTENEXTENEXTENDS एक्सटेंड्स THREAD थ्रेड. ठीक आहे. एक्सटेंड थ्रेड केलं. फक्त एक्सटेंड थ्रेड करून चालणार नाही. याच्यामध्ये एक मेथड लिहिणे. त्या मेथडचं नाव काय पाहिजे तुमचं ऑलरेडी? रन पाहिजे. सो मी इथे पब्लिक वाईड रन लिहितो. पब्लिक वाईड रन मेथड लिहितो. ठीक आहे. रन मेथड लिहून टाक. आता याच्यामध्ये आपल्याला जे लॉजिक लिहायचं लिहू शकतो आपण याला आणि याचा ऑब्जेक्ट बनवून त्याला स्टार्ट करू शकतो. पण आपल्याला लॉजिक काय लिहायचं? असं लॉजिक लिहायचं. एक रँडम नंबर जनरेट करून घ्यावा लागेल. रँडम नंबर आफ्टर एव्हरी 1 सेकंड जनरेट झाला पाहिजे. मग रँडम नंबर जनरेट करण्यासाठी एक क्लास आहे जावामध्ये रँडम नावाचंच. ठीक आहे. R is equal to new randoms. RANDOM. randoms. तर आपण काय करू याला इम्पोर्ट करून घेऊ. हा एक कुठल्या तरी क्लासमध्ये असेल java.util पॅकेज. आता हा एक आपल्याला एक रँडम नंबर जनरेट करण्यासाठी एक प्रोव्हिजन देतो. मग आपण एक काम करू, एक नंबर जनरेट करून घेऊ. इंटिजर नम म्हणतो इक्वल टू आर डॉट एक फंक्शन आहे याच्यामध्ये रँडम नंबर जनरेट करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट इंटिजर म्हणून आणि याला आपण एक रेंज पास करू की 100. याचा अर्थ असा आहे की 100 मधले आपल्याला दरवेळेस तो एक रँडम नंबर जनरेट करून दिला आपल्याला. कुठलं पण कुठलाही तो नंबर आपल्याला इथे जनरेट करून दिला. ठीक आहे. पहिला प्रोग्राम सॉल्व्ह करतोय आपण. आता मी काय करतो हे रँडम नंबर प्रिंट करण्यासाठी एक थ्रेड बनवतो. त्या थ्रेडला इंटरव्हल देतो 1 मिनिटाचा. ठीक आहे. सो थ्रेड आपल्याला बनवायचं असेल तर THREAD थ्रेड डॉट थ्रेड डॉट स्लीप नावाचं मेथड आहे. स्लीप 1 सेकंडचा टाइम द्यायचा. याला आपण ट्राय कॅच सुद्धा लिहिणार. ठीक आहे. हे असं ठेवलं तरी चालतं किंवा नॉर्मल आपले ऑब्जेक्ट प्रिंट करायचं असेल तरी आपण करू शकतो. ठीक आहे. प्रोग्राम थोडा लेंदी पण स्टेप बाय स्टेप सगळं टाइप करतोय मी. कुठलंच कॉपी पेस्ट नाही करत त्याच्यामुळे लक्षात येईल. पहिलं लाईनच करतोय आपण. राइट अ जावा प्रोग्राम टू इम्प्लिमेंट अ थ्रेड दॅट हॅज अ 3 थ्रेड्स. ठीक आहे. फर्स्ट थ्रेड जनरेट अ रँडम नंबर आफ्टर एव्हरी 1 सेकंड्स. आपण एक थ्रेड बनवलाय रँडम नंबरचा. तो आफ्टर एव्हरी 1 सेकंड काय होतं चेंज होतोय. सो लेट्स मी राइट SYSO नम प्रिंट करणार. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तो चेंज झाला पाहिजे. राइट. चला याला रन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथे जावं लागेल आणि त्याचा ऑब्जेक्ट बनवावा लागणार ऑब्व्हियसली. ते जाणार आपण ऑब्जेक्ट T1 इज इक्वल टू न्यू दिस फाईल. आणि T1 डॉट इथे काय करतो स्टार्ट करतो. स्टार्ट. आता आपल्याला प्रत्येक वेळा रन करावं लागेल. आता पहिल्या वेळेस रन केल्यानंतर 91 आला. ठीक आहे. एकदाच जनरेट केलेला आपण. परत रन केला 54 आलं. परत रन केला 55 आलं.
म्हणजे एक रॅन्डम नंबर जनरेट होतोय आणि पहिलं आपलं टार्गेट हाच आहे की राईट अ थ्रेड टू जनरेट आफ्टर एव्हरी 1 सेकंड. आफ्टर एव्हरी 1 सेकंड म्हटलेलं आपल्याला एक लूप वगैरे लावू शकतो आपण. जोपर्यंत ट्रू येईपर्यंत जनरेट होत जाईल. ठीक आहे. तेही करता येईल. तेही जनरेट करायचं असेल तर आपण काय करू? याला थ्रेडमध्ये कंटिन्युअसमध्ये ठेवावं लागेल. कारण आफ्टर एव्हरी 1 सेकंड म्हटलंय. तर आपण याला सिम्पली करता येईल. व्हाईल ट्रू करून टाकू. जेणेकरून काय होईल? प्रत्येक वेळेस नवीन नंबर जनरेट होईल. WHILE व्हाईल. म्हणजे कंटिन्युअसली हा काय लूप एक्झिक्यूट होत राहील. व्हाईल ट्रू आणि याला मी इथे क्लोज करू. म्हणजे प्रत्येक वेळेस चालू द्या तुमचं. बंदच करायचं नाही. रॅन्डम नंबर जनरेट होतो. दर 1 सेकंडला रॅन्डम नंबर जनरेट होतो. परफेक्ट. थांबणारच नाही. आफ्टर एव्हरी 1 सेकंड रॅन्डम नंबर 50, 35, 50, 35. ठीक आहे. तर हा पहिला पार्ट आहे आपला. आफ्टर एव्हरी 1 सेकंड जनरेट अ रॅन्डम नंबर्स. त्याच्यामध्ये करायचं काय? त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं. आपण टाइम 1000च दिलं होतं ना, इंटरव्हल की किती दिलं होतं? 1000. हे 100 दिलं म्हणून तेवढं फास्ट होतं. आफ्टर 1 सेकंड म्हणल्यानंतर 1000चा पाहिजे. नाही. दुसरीकडे लिहिलं आपण. हा जर रॅन्डम नंबरचा रेंज आहे. ठीक आहे. टाइम इंटरव्हल आपल्याला इथे 1000 द्यायचं. टाइम इंटरव्हल पण आपण 100च दिलं. त्याच्यामुळे तो 10 मायक्रो सेकंड म्हणून कन्सिडर होतो. आफ्टर एव्हरी 1 सेकंड. 1 सेकंड, 1 सेकंड, 1 सेकंड. इव्हन दिलं, ऑड दिलं, इव्हन दिलं, ऑड दिलं. पण तो चेक तर करायचं इव्हन आहे की ऑड आहे. त्याच्यासाठी काय करणार आपण? एक परत प्रोग्राम लिहिणार. इव्हन ऑडचा प्रोग्राम तर येतोच आपल्याला. ठीक आहे. नंबर जो भेटतोय आपल्याला तो नंबर आपण काय करू? इथे नंबर भेटतोय. त्या नंबरला आपण चेक करू. इथे नंबर भेटल्यानंतर दिस नंबर विल चेक. इव्हन ऑडचं लॉजिक आपल्याला माहिती आहे. इफ नम मॉड 2 इक्वल टू जर 0 असेल तर आपलं काय असणार आहे? इव्हन असेल तर काय प्रिंट करायचं? इव्हन असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे स्क्वेअर आणि ऑड असेल तर प्रिंट करायचं क्यूब. सिंपल. जेव्हा जेव्हा इव्हन असेल आपण काय करू? स्क्वेअरचा रन करू. एल्स क्यूबचा रन करू. हा पहिला थ्रेडचं काम. ठीक आहे. मला दुसरे थ्रेड बनवावं पण लागतील जिथे इव्हन आणि ऑड प्रिंट करायचे. त्यासाठी आपण काय करणार? इथपर्यंत सिंपल आहे. ते लक्षात आलं. आता दुसरा थ्रेड बनवायचा आणि त्या थ्रेड मधले याचे फीचर वापरायचे. हे थोडं कन्फ्युजिंग वाटतं, बट तेवढं काही कन्फ्युजिंग आहे नाही. सिंपलचा पार्ट. आता काय करायचं लक्षात घ्या इथे. आपल्याला अजून 2 थ्रेड बनवायचे. मी इथे जातो. ठीक आहे. क्लास थ्रेड. मी इथे स्क्वेअर नावाचा थ्रेड बनतो. SQRE थ्रेड. ठीक आहे. हा कोण करणार? एक्सटेंड. EXTENDS एक्सटेंड THREAD थ्रेड. ठीक आहे. आधी जे येतं आपण ते सिंपल करू. थ्रेड बनवायचं आहे. मग थ्रेड मध्ये आपल्याला काय लिहिणं आहे? रन नावाचा मेथड लिहिणंच आहे. सो मी इथे काय करतो? एक रन नावाचा मेथड लिहितो. पब्लिक वाईड रन. फाईन. पण आता हे स्क्वेअर कधी रन होणार आहे? त्या नंबरच्या बेसवर. तो जर नंबर. ठीक आहे. म्हणून आपण इथे काय करू? एक कन्स्ट्रक्टर जनरेट करून घेऊ आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये तो कन्स्ट्रक्टर इथे कॉल करू त्याचा ऑब्जेक्ट बनवून. कारण कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली इन्व्होक होणार. मग तो नंबर इथे पास करू. म्हणजे याचा कन्स्ट्रक्टर आपल्याला बनवावं लागेल. मी एक इंटिजर नंबर म्हणून बनवून घेतो इथे. ठीक आहे. इथे स्क्वेअरचा कन्स्ट्रक्टर बनवणार.
याच्यामध्ये आपण एक नम पास करणार, सपोज इंटिजर एन, आणि त्याला इथे इनिशियलाइज करून देऊ, नंबर इज इक्वल टू एन. सिंपलचा एक कन्स्ट्रक्टर बनवून घेतलेला आहे, आणि या कन्स्ट्रक्टरला आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. त्याच्या आधी इथे आपण नंबर प्रिंट करून घेऊ, क्यूब ऑफ नंबर, SYSO. स्क्वेअर कधी प्रिंट करायचं लक्षात घ्या, स्क्वेअर प्रिंट करायचा आहे इवन असेल तर. सो स्क्वेअर SQUAR, स्क्वेअर इक्वल टू प्लस नंबर. ठीक, सेम आपल्याला कशासाठी करायचंय, क्यूब साठी सुद्धा. पण हा जो बनवलेला आहे आपण, त्याला इथे कॉल पण करणं, कधी कॉल करणं, जेव्हा इवन असेल तेव्हा. आपण इथे न्यू काय करू, काय नाव आपलं क्लासचं, स्क्वेअर SQR स्क्वेअर, आणि त्याच्यामध्ये तो नंबर पास करू. हा जो नंबर दर 1 सेकंदाने जनरेट होणार आहे, तो नंबर याच्यात पास होईल. तो नंबरच इथे काय होईल, प्रिंट होईल. इवन असेल तर इवन नंबर प्रिंट करा. सेम प्रोग्राम आपल्याला बनवायचा आहे, त्यावेळी आपण काय करू, क्यूब पास करू, आणि याला स्टार्ट पण करावं लागेल इथूनच. सो ठीक आहे, स्टार्ट. सेम प्रोग्राम्स ऑफ क्यूब साठी सुद्धा मी इथे CUBE नावाचं फंक्शन बनवतो. सेम कॉपी पेस्ट करायचंय, आणि तो कशासाठी बनवणार आपण, क्यूब साठी. सो इथे जाणार आपण क्यूब, CUBE क्यूब म्हणून बनवणार, कॅपिटल क्यूब ऑफ नंबर. ओके, ते कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल ना इथे, त्याचं डायरेक्टली नाही करता येणार. सो इंटीजर आपण डायरेक्ट नंबर प्रिंट केलं, करायचं काय आपल्याला, नंबर इंटू नंबर, नंबर NUMBER, नंबर इंटू S इज इक्वल टू नंबर NUMBER, नंबर इंटू नंबर. स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं ना, इथे S प्रिंट. आता आपल्याला क्यू प्रिंट करायचं, कन्स्ट्रक्टर, ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन खाली आहे. इथे मी क्यू लिहितो, क्यू इक्वल टू काय करणार आहे, क्यू इथे प्रिंट करणार आहे, आणि इथे लिहिणार आपण क्यूब इक्वल टू क्यूब. ओके, फायनली जे कॉन्सेप्ट आहे ते आपण हळूहळू इम्प्लिमेंट करायला एका लेवलला आलेलो आहे. पहिला रॅन्डमली प्रत्येक सेकंदाने एक रॅन्डम नंबर जनरेट केला, इवन ऑडचं लॉजिक लिहिलं, इवन असेल तर स्क्वेअर कॉल कर, त्यात एक नंबर पास करा, आणि तो नंबर इथे पास होईल, आणि तो कॅल्क्युलेट होऊन इथे प्रिंट होईल. क्यूब असेल तर, ऑड असेल तर क्यूब प्रिंट करेल. अजून एकदा नंबर लिहावा लागेल इथे. क्यूब साठी लॉजिक लिहिलंय का, पण नाही लिहिलंय, लिहावं लागेल इंटू नंबर, अजून एकदा क्यूब ऑफ. मी याला रेड लाईन मध्ये लिहितो. ठीक आहे, चलो आता कन्सेप्ट तर झालीये. मेन इथे जाणार आपण, ऑलरेडी कॉल केलेलंच आहे, त्याला फक्त जाऊन काय करणार आपण, रन करणार. हे बघा, क्यूब स्क्वेअर, क्यूब स्क्वेअर, क्यूब स्क्वेअर. थोडं आपण टाइम अजून वाढून टाकू. मी ते 2 किंवा 3 सेकंड करतो, जेणेकरून ते थोडस टेक्निकली वाटेल. त्या पहिला नंबर जो आहे, अरे मी नंबर तिथे 3000 केला, तिथे 100च करायचं. ऍक्च्युली मी इथे ना 50च करतो, किंवा 10च करतो. टाइम इंटरवल आपल्याला इथे वाढवायचं आहे. सो मी लेट मी टेक 3000. सो चेक करू, क्यूब आला आधी, 9चा 9 हा क्यूबच आहे, 5 पण हे नंबर 8चा स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे, जिथे मागे पुढे होते थोडं मेमरी.
तर 5 पण काय क्यूब आहे. म्हणजे आधी क्यूब प्रिंट होते, नंतर तो नंबर प्रिंट होते. 4 चा स्क्वेअर 16, 7 चा क्यूब 30. ठीक आहे. 0 पण जनरेट होतो. 0, 0 आला. 2 येईल आता. 2 चा स्क्वेअर 2 नंबर इव्हन आहे. सो दिस. ठीक आहे. हेच प्रोग्राम त्यांनी विचारलेलं आहे इथे. जर क्वेशन प्रॉपरली वाचला, की तो राइट अ जावा प्रोग्राम दॅट इम्प्लिमेंट मल्टिपल थ्रेड्स. First, generate random number after every 1 seconds. If the value is in odd, compute the cube of number. If value is in even, compute the square of number. आणि एक्झॅक्टली हेच होते. जर 3 जो ऑड आहे, ते क्यूब प्रिंट झाला. 4 जो इव्हन आहे, तर स्क्वेअर प्रिंट झाला. परत स्क्वेअर प्रिंट झाला. ठीक आहे. सो दिस इज अ प्रोग्राम्स फॉर दिस थ्रेड. सोपं एवढं नाहीये. ऍक्च्युली प्रॉपरली इम्प्लिमेंट करावं लागेल त्याला. पण एवढं अवघड पण नाही. जर प्रॉपर स्टेप बाय स्टेप केलं, प्रॉपरली तो इम्प्लिमेंट होतो आणि दॅट इज इम्पॉर्टंट ऑल्सो.